एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। 7 मेच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये टॉप 5 दहशतवादी ठार झालेत। लष्कर-ए-तैयबाचा कमांडर मरकज-ए-तैयबाचा प्रमुख अबू जुंदाल देखील ठार झालाय। अबू जुंदालला आज पाक लष्कराने मानवंदना दिलेली। मसूद अझरचा भाऊ मोहम्मद अझरही भारताच्या या हल्ल्यात ठार झालाय। मोहम्मद अझर कंदहार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड होता। ऑपरेशन सिंदूरमध्ये अबू जुंदाल ठार। अबू जुंदाल लष्कर-ए-तैयबाचा मोठा कमांडर। अबू जुंदाल सध्या मुदिदकेतील मरकज-ए-तैयबाचा प्रभारी होता। पाकिस्तानी सैन्याने त्याच्या दफनावेळी गार्ड ऑफ ऑनर दिला। अबू जुंदालनं 26 अकराच्या अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं होतं। तर हाफिज मोहम्मद जमील ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालाय। हाफिज मोहम्मद जमील लष्कर-ए-मोहम्मदचा मोठा कमांडर। मौलाना मसूद अझरचा तो मोठा मेहुणा होता। तर बहावलपूर येथील मरकज सुभानअल्लाहचा प्रभारी होता। तरुणांना कट्टरपंथी शिकवणी देण्यात आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी संकलन करण्यात त्याचा सक्रिय सहभाग होता। मोहम्मद अझरचा ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा झालाय। मोहम्मद अझर मौलाना मसूद अझरचा मेहुणा। जैश-ए-मोहम्मदसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षण त्यानं घेतलेलं। जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा भाग होता। तर कंदहार विमान अपहरण प्रकरणात तो फरार दहशतवादी। अबू आकाशा एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेले आहेत। जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी या हल्ल्यांमध्ये सहभागी तो होता। तर अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांच्या तस्करीत तो सहभागी होता। अबू आकाशाचा दफनावेळी लष्करी अधिकारी आणि फैजलाबादचे उपायुक्त उपस्थित होते। तर मोहम्मद हसन खान ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालाय। पीओकेतील जैशच्या ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरचा तो मुलगा। जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांवेळी समन्वय तो साधत होता।